हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत आणि आज काय झालं, गंमत झाली. आज म्हणजे सकाळचं स्कूल आहे तर अलार्म लावतोच आपण, तर तो अलार्म वाजला होता आणि मी बंद केला आणि म्हटलं थोडं परत एक 5 मिनटं झोपते. ती झोपली तर मी लेटच झालो आणि झपाझप 10 मिनटात बाबूला तयार केलं. लेट नाही झालं, वेळच झालं. सो काल रात्री ठरवलं होतं म्हणून बरं झालं की टिफिनला काय द्यायचं आहे आणि सकाळी काय खायचं आहे, त्याच्यामुळे ते बरं झालं. याची पूजेची तयारी चालू आहे. टिफिनला शिरा दिला होता, गोड शिरा. 2000 years later. बोला, काय काय करून ठेवलंय तुम्ही? सगळं सगळं करून ठेवलंय. सांगितलेलं सॅलड, वरण भाताचा कुकर लावलाय. हे हे काढून ठेवलंस का दही? म्हणजे खरं तर मी आज खूप कन्फ्युज्ड आहे. मला भाजी काय बनवायचं मला तेच कळत नाही आहे. म्हणजे मी ऑफिसमध्ये पण तेच विचार करत होती की भाजी काय बनवायची. ॲक्च्युली हे स्प्राउट्स काहीतरी बनवणार होती पण ते मिळालं नाही. सो बघते आता, काहीतरी तर करायलाच लागेल. ब्रेड पण आला आहे. आपण एक काम करू, मी ना असं पावभाजीसारखी भाजी बनवते. पावभाजी मसाला आहे का? येस, थोडासाच आहे पण आहे. सगळ्या तर भाज्या नाही आहेत पण आता जे आहे त्याच्यामध्ये मी मॅनेज करते. फ्लावर घेते, कोबी घेते आणि टोमॅटो घेते. हां, बीट आहे, बीट पण आहे. अजून काय लागेल आपल्याला? कोथिंबीर लागेल आणि आलं लसूणची पेस्ट, आलं लागेल, कांदा, एकच बटाटा घेते आणि लसूण. तसं पण खूप दिवस झाले पावभाजी आपण खाल्लीच नाही आहे ना, सो आज अशी वाली पावभाजी पट व्हायला पाहिजे म्हणून मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या कापायला घेते. कुकर लावलाय. कुकरची शिट्टी होईपर्यंत मी कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट हे रेडी करून ठेवते. आता बाबडी पण आलेली आहे. स्पोर्ट्स डे कसा गेला तुझा? इझी. मज्जा केली का स्पोर्ट्स डेला? आलं लसूण आपण जेव्हा पेस्ट करतो तेव्हा कमी असेल ना क्वांटिटी तर व्यवस्थित होत नाही, सगळं जाडजड राहिलं. त्याच्यातलं मी थोडंसं काढलं, मी जे सॉफ्टवालं होतं तेवढं ॲड करते. बीटरूटने किती मस्त कलर येतो. फायनल लुक ऑफ पावभाजी. पावभाजी सोबत आम्ही खात आहोत ब्रेड. वरण भात पण आहे, जर कोणाला पाहिजे तर वरण भात पण खाऊ शकतात. आणि ताकला बघा किती मस्त असं साय सुटलेली आहे. मलाई मलाई, ताक कमी आणि मलाई जास्त आहे. ऑफिसवरनं घरी आलं सगळ्यात पहिले दुपारची भांडी जी होती ती सगळी लावून ठेवली. इथे मी बाबूला उद्या टिफिनला आलू टिक्की देणार आहे, तर त्याचीच मी तयारी करते. तर ब्रेड क्रम्ब बनवून ठेवले. बटाटी कोणती आहेत? बघ तेवढं गेले. साईडच साईडलाच ठेवा.
हे मी कच्चेच आता फ्रीजमध्ये ठेवून देते आहे, म्हणजे उद्या सकाळी डायरेक्ट फ्राय करायला इझी पडेल. इथे मी 2 आलू टिक्की जस्ट फ्राय करून बघत आहे व्यवस्थित झाल्यात की नाही. आणि शॅलो फ्राय केलेलं आहे मी आणि बाबूला पावभाजी दिलेली आहे. चला आता आम्ही आवरून बसलोय सगळं. बाबूच्या उद्या टिफिनची तयारी आत्ताच मी करून ठेवली आहे. इथे आज पण एक प्रोजेक्ट आहे तर तोच बाबू बनवत बसलेला आहे. केवढंच आहे, एकदम चिटकू आहे. वाव, चालला सगळा पसारा काढून चालला. व्हॉट इज दॅट? बाबूच्या पायाचा आहे तो. Let's go to my house. Let's go. Okay. I can hear something. Where is he? Okay. What's the sound? From where the sound is coming? चला तर मग आता हे थोड्या वेळ खेळतील, नंतर आम्ही झोपू. आपण भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.